मौसूत आंब्याचा केक जिभेवर विरघळणारा, अगदी जराही मैद्याचा वापर न करता फक्त रव्यापासून तयार केलेला हा केक आहे. तो आपण चहासोबतसुद्धा खाऊ शकतो. करायला अगदी सोपा आहे. चला तर मग बघूयात केक कसा तयार करायचा तो. तर इथे मी एक आंबा घेतलेला आहे. आंबा हा गोड असायला पाहिजे. आता या आंब्याचे आपल्याला काप करून घ्यायचे आहेत आणि हे काप मिक्सरमध्ये घालून घ्यायचे आहेत. आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे. तर साखर इथे मी अर्धा कप घातलेली आहे. आता आंबा आणि साखर दोन्ही असं मस्तपैकी बारीक करून घ्यायचं आहे. बारीक झाल्यानंतर एका बाउलमध्ये आपण काढून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. त्यामध्ये बारीक रवा घालायचा आहे. तर रवा आपण 1.5 कप घेणार आहोत. आता हा रवा मिक्सरच्या भांड्यामध्ये चांगला बारीक करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपण आंब्याचा रस ज्या बाउलमध्ये काढून घेतला होता त्याच बाउलमध्ये आपल्याला हा रवा घालून घ्यायचा आहे. आता रवा घातल्यानंतर यामध्ये तेल घालायचं आहे. तर तेल इथे मी पाव कप घेतलेलं आहे. आता आंब्याचा रस, रवा आणि तेल अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला याच्यामध्ये गाठी होऊ द्यायच्या नाही. हा केक करायला अतिशय सोपा आहे आणि सहज कोणालाही हा केक करायला जमतो. या केकमध्ये मैद्याचा वापर आपण अजिबात केलेला नाही, त्यामुळे तो पचायलासुद्धा हलका आहे. आता या केकच्या बॅटरमध्ये आपल्याला दूध घालायचं आहे. तर इथे मी सुरुवातीला 1 कप दूध घेतलेलं आहे. त्याच्यामधलं अर्धा कप दूध घालायचं आहे आणि हे बॅटर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता दूध घालताना आपल्याला अंदाज घेत दूध घालायचं आहे. रवा हा दूध किती शोषून घेतो याच्या अंदाजानुसार आपल्याला दूध घालायचं आहे. आता कपातील राहिलेलं दूध घालून मी पुन्हा मिक्स करत आहे. मिक्स झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि 30 ते 35 मिनटं याला भिजू द्यायचं आहे. म्हणजे पाहिजे तितकं दूध रवा शोषून घेईल. आपल्याला पुन्हा दूध लागत असेल तर त्याचा अंदाज येईल. तर आता 30 ते 35 मिनटानंतर पाहूयात, बरंचसं हे मिश्रण घट्ट झालेलं आहे. आता आपल्याला याच्यामध्ये अजून दूध घालावं लागणार आहे. तर इथे मी अर्धा कप दूध घेतलेलं आहे. आता थोडं थोडं आपण याच्यामध्ये दूध घालून घेणार आहोत आणि व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. आता पाहूयात बॅटरची कन्सिस्टन्सी व्यवस्थित झाली आहे की नाही ते. अगदी व्यवस्थित झालेली आहे. आता याच्यानंतर आपल्याला बेकिंग पावडर घालायची आहे. तर 1 टीस्पून बेकिंग पावडर घालायची आहे आणि अर्धा टीस्पून बेकिंग सोडा घालायचा आहे. आता हे दोन्ही घातल्यानंतर पुन्हा हे दोन्ही या बॅटरमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. केक बेक करण्यासाठी आपल्याला जे भांडं घ्यायचं आहे त्या भांड्याला तेलाने ग्रीस करायचं आहे आणि तळामध्ये बटर पेपर लावून घ्यायचा आहे. तर इथे मी कुकरचा डब्बा घेतलेला आहे आणि त्याला तेलाने ग्रीस करून बटर पेपर लावून घेतलेला आहे. आता ही तयारी आपल्याला आधीच करून घ्यायची आहे बरं का. आता हे बॅटर व्यवस्थित झालेलं आहे. आपण हे कुकरच्या डब्यामध्ये ओतून घेऊयात. तुम्ही हा केक टीनमध्ये, कुकरच्या डब्यामध्ये किंवा पातेल्यामध्ये सुद्धा बेक करू शकता बरं का. केकची बॅटर डब्यामध्ये ओतून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर डबा असा टॅप करून घ्यायचा आहे. म्हणजे बॅटरमध्ये एअर बबल राहणार नाहीत आणि केक हा व्यवस्थित शिजेल. तर आता आपण याच्यावर ड्रायफ्रूट टाकायचे आहे. तर इथे मी बदाम, काजू आणि पिस्त्यांचे काप टाकणार आहे. तुम्ही याच्यावर टूटी फ्रुटीसुद्धा टाकू शकता किंवा इतर ड्रायफ्रूटसुद्धा टाकू शकता. आता हे टाकून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आधीच आपण कुकर फ्रीहीट करून घ्यायचा आहे आणि या कुकरमध्ये एक स्टँड ठेवायचं आहे. आता हा डबा आपण याच्यामध्ये ठेवून घ्यायचा आहे आणि कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे. झाकण लावताना आपल्याला शिट्टी लावायची नाही, फक्त याची रिंग लावायची आहे. आता गॅसवर हे कुकर ठेवून मंद आचेवर आपल्याला 35 ते 40 मिनटं हा केक बेक करायचा आहे. 40 मिनटानंतर पाहूयात केक बेक झाला आहे की नाही तो. तर केक अगदी व्यवस्थित शिजलेला आहे. सुरीला अजिबात पीठ चिकटत नाही किंवा केक चिकटत नाही. तर हे कुकरचं भांडं आपण बाहेर काढून घ्यायचं आहे आणि थंड होऊ द्यायचं आहे. थंड झाल्यानंतरच हा केक आपल्याला काढून घ्यायचा आहे. तर बघा, केक थंड झालेला आहे. एक सुरी घ्यायची आहे आणि सुरीने याच्या सगळ्या बाजू किंवा कडा अशा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत आणि हा केक एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे. बघा, केक हा डब्यापासून अगदी सहज वेगळा झालेला आहे. मस्तपैकी हा केक निघालेला आहे, कुठेही चिकटलेला नाही. आता केक काढून घेतल्यानंतर आपल्याला
तळामध्ये जो बटर पेपर लावलेला आहे तो काढून घ्यायचा आहे. बटर पेपर काढल्यानंतर पहा किती सुंदर हा केक तयार झालेला आहे. आपण केकची वरची बाजू आपण अशी वर करून घेऊयात आणि केक हा बघूयात कसा झालेला आहे. तो अगदी स्पॉन्जी झालेला आहे, मस्त फुगलेला आहे. तुम्ही पाहू शकता मस्त हा केक स्पॉन्जी झालेला आहे. तर आपण हा केक कट करून घेऊयात. केक कट करताना हा केक हळूवार आपल्याला कट करायचा आहे, कारण हा केक रव्याचा आहे, तो लगेचच तुटतो. आता केक कट केल्यानंतर तुम्ही पाहू शकता मस्त जाळीदार, स्पॉन्जी आणि मऊ लुसलुशीत हा केक तयार झालेला आहे. चला तर मग वेळ न घालवता लगेचच करून बघा. मऊ लुसलुशीत रवा आणि आंब्याचा केक जिभेवर विरघळणारा, अगदी सहज कुणालाही करता येणारा असा आंब्याचा केक. पुन्हा भेटूयात अशाच वेगळ्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.